ब्रेकनंतर तुमचं स्वागत। एक ब्रेकिंग बातमी येते। सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वायव्यामध्ये काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची युती झालेली आहे। काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी युती करणार आहे। वायवा वगळता इतर कुठेही काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी युती करणार नाहीये। जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी ही माहिती दिली आहे। जयंत पाटील यांच्या विरोधात काँग्रेसने ही खेळी खेळली आहे। काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत हातमिळवणी केलेली आहे। दीपक चव्हाण आपले प्रतिनिधी आहेत सांगलीचे। दीपक, वायव्यामध्ये काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी युती करणार आहे, काय नेमकी स्ट्रॅटेजी ठरली आहे? नक्कीच काही दिवसापूर्वी नगरपालिका निवडणुका ज्या झाल्या इस्लामपूरमध्ये, त्यावेळी जोरदार टक्कर स्वाभिमानी आणि काँग्रेसनं या राष्ट्रवादीच्या विरोधात दिली होती आणि तोच पॅटर्न आता पुन्हा जिल्हा परिषदमध्ये वापरण्याचा प्रयत्न सुरू आहे। स्वाभिमानीचं वाळवा तालुक्यातलं प्राबल्य पाहता काँग्रेसनं आता स्वाभिमानीला आपला हात द्यायचं ठरवलेलं आहे आणि ते एकत्रितपणे एकाच तालुक्यात ही युती केली जाणार आहे असं स्पष्ट जिल्हाध्यक्षांनी जाहीर केलेलं आहे। जिल्ह्यात अन्य ठिकाणी कुठेही कोणत्याही पक्षाची युती होणार नाही, मात्र जयंत पाटील यांचा जो बालेकिल्ला आहे वाळवा तालुका, तिथं त्यांचा गड ढासळून देण्यासाठी स्वाभिमानीची मदत ही काँग्रेस घेऊन आगामी निवडणुका लढणार आहे। नक्की धन्यवाद दीपक दिलेल्या माहितीबद्दल। तर वायव्यात काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी युती करणार आहे। वायवा वगळता इतर कुठेही युती करण्यात येणार नाहीये।